माहेर म्हणजे काय अशी जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही. माहेर म्हणजे काय अशी जागा जी पैशाने विकत मिळत नाही. अशी एक जागा जिथे कोणी आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही. अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही. माहेर म्हणजे काय अशी जागा जिथे रडणं, हसणं, खिदळणं, खाणं पिणं याशिवाय आपण काही करत नाही. अशी एक जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच कळणार नाही. माहेर म्हणजे काय अशी जागा जिथे आई नाही तर काही नाही. आपण कितीही मोठे झालो आणि कितीतरी दिवसापासून जरी आपण घराबाहेर राहत असो तरी आपण जेव्हा आपल्या फॅमिलीसोबत राहतो त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केल्यानंतर नेहमी असं वाटतं की इट्स बॅक टू युअर ओल्ड एज चाइल्डहुड लाईफ. सो हाय, कशा आहात आपण? आशा करते सगळे मजेत असणार. मी तुमची जवळची मैत्रीण आरती. तर तुम्हाला कळालंच असेल मी कुठे आली माझ्या माहेरी. माहेर तर काही जास्त दूर नाही आहे, पुण्यातच आहे. म्हणजे ते सगळे इकडेच आलेले आहे, त्यामुळे मला काही जायला इतकं जास्त वेळ लागत नाही. जवळपास 2 तास लागतात त्यांच्या घरापर्यंत जायला. आणि आम्ही शक्यतो असं सॅटर्डे संडे बघतो जेणेकरून मी 2 ते 3 दिवस तिथे राहू शकणार. आणि हे सगळे इकडे आल्यामुळे मला असं गावी जायला मिळत नाही, कारण सगळे येथेच असतात. तर मी येथेच त्यांना भेटून घेते. गावी जाण्याचा प्रश्न येत नाही. पण मी जाणार आहे सुट्ट्यांमध्ये गावी, कारण गाव ते गाव असतं, त्याला कशाचीच तोड नाही. आपलं गाव जिथे आपण खेळलेलं असतो, आपलं बालपण तिथे घातलेलं असतं, त्या गावाला कोणत्याच गोष्टीची म्हणजे कोणत्याच शहराची सर येणार नाही. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असतं ते म्हणजे तिचं माहेर असतं. जगातलं कोणतंच ठिकाण माहेरची जागा घेऊ शकत नाही. माहेरी आलं की खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आपण आपले जे दुःख असतात ते सगळे विसरून जातो येथे आल्यानंतर. आणि हा झाला आहे तेव्हापासून आम्ही मोस्टली 1 ते 2 वेळेस तरी येतो महिन्यातून. म्हणजे असं नाही होत की अगदी जास्त दिवस झालेले आहे. 1 महिन्यातून 1 वेळेस तरी येणारच आणि याला भेटणार. आणि मुलांना असं असतं ना की त्याच्यासोबत खूप खेळायचं असतं, त्याच्यासोबत राहायचं असतं. त्यामुळे अगदी 2 दिवस तरी मिळाले आम्हाला तर तरी आम्ही येतो आणि त्याला भेटून जातो. आणि आल्यापासून आम्ही त्याच्याच मागे लागलेलो आहोत. बाकीचं मी काहीच दाखवलं नाही तुम्हाला, सॉरी त्याबद्दल. कारण येथे आल्यानंतर आम्हाला दुसरं काही सुचतच नाही त्याच्याशिवाय. आणि आता त्याची तयारी वगैरे झालेली आहे आणि या दोघांची सुद्धा झालेली आहे, कारण त्यांना जायचं आहे आता हॉटेलवर. आणि बाकीचे जे आहे आम्ही सगळे घरीच राहणार आहोत. असं बाहेर वगैरे काही जायचं प्लॅन नाही आहे आमचा. सगळे घरीच राहणार आणि घरीच मजा वगैरे करणार आहे. कारण बिझनेस वगैरे काही असलं तर घरी म्हणजे राहता येत नाही. बरीच अशी कामं असतात जी त्यांना करावी लागतात, कारण घरी राहून तर त्यांना होणार नाही. आणि पैसे कुठून येणार जर घरी राहिलं तर, त्यामुळे त्यांना जावंच लागतं. ते मस्ट आहे त्यांच्यासाठी. आणि आमचं बाकीच्यांचं कसं आहे की जॉब आहे, 2 दिवस सुट्ट्या मिळतात, तर सो आपण फ्रीसुद्धा होतो. पण त्यांना ते करतासुद्धा येत नाही, म्हणजे ते फ्रीसुद्धा होत नाही. अगदी रात्रीला येतात घरी. ते जायच्या वेळेस हा खूप जास्त त्रास देतो, कारण त्यालासुद्धा त्यांच्यासोबत जायचं असतं. खूप जास्त रडतोसुद्धा तो ते गेल्यावर. आणि ह्याला सांभाळून आईसुद्धा अगदी वेड्यासारखी झालेली आहे, कारण इतका आगाऊ हा मुलगा आहे की त्याला म्हणजे इतकं जास्त मस्ती करतो की काही सांगायची म्हणजे गोष्टच नाही. की खूप जास्त मस्ती करतो हा. आणि हे दोघं गेल्यामुळे त्यालासुद्धा आता बाहेर जायचं आहे, मलासुद्धा बाहेरून फिरून आणं असं त्याचं म्हणणं असेल कदाचित. आणि आम्ही सगळे त्याला रडका बाबू म्हणतो, कारण नुसतं दिवसभर त्याचं तेच सुरू असतं, म्याव 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 बस. आणि ही आजीबाई त्याला सांभाळत असते पूर्ण दिवस. आणि येथे येण्याचं असं एक मेन कारण होतं, जे म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगेलच पुढे. आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू बघावे लागतील माझे. थोड्याशा प्लॅनिंग करायच्या होत्या, त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू बघावे लागतील. आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब जरूर करावं लागेल. आम्हाला जायचं आहे एका इव्हेंटला, आणि इव्हेंट जो असेल तो सूर्यांशच्या रिलेटेडच असणार आहे, का म्हणजेच हा बाळ जो आहे त्याच्या रिलेटेड. येथे हा साडीचा झोका बांधलेला आहे, कारण मुलांना कितीही चांगले झोके असू द्या, पण साडीच्या झोक्याची जी सर आहे ती कुणालाच येत नाही. यात मुलं खेळतात, कुटतात आणि त्यातच पडतात. आणि मस्त त्यांची एन्जॉयमेंट त्यातच सुरू असते. मस्त त्यांचं खेळणंसुद्धा त्यातच सुरू असतं. सो साडीचा झोका जो आहे तो सगळ्यांच्या आवडीचा झोका असेल कदाचित, लहान मुलांचा. याची मस्ती काही कमी होत नव्हती. झोप वगैरे काही येत नव्हती याला, कारण त्याला झोपण्यासाठी टाकलेलं होतं झोक्यामध्ये, पण त्याला झोप काही येत नव्हती. तो फक्त मस्ती करायचं होतं त्याला. आणि मस्ती करताच त्याचं रडणंसुद्धा आता स्टार्ट झालेलं आहे. सो त्यासाठी त्याला आता बाहेर काढलं आहे झोक्यातून. आणि त्याला झोक्यातून काढण्याचा टास्क जो आहे तो माझ्या लहान मुलावर आहे. आणि त्याचे खूप जास्त प्रयत्न सुरू होते काढण्याचा. आणि ते काढता म्हणजे त्याला काढता येत नव्हतं. शेवटी मला काढावं लागलं त्याला. झोक्यातून काढल्यावर लगेच तो चालायला लागलेला आहे. आणि आता त्याचं चालणं जे आहे अगदी तो 2 ते 3 दिवसा अगोदरच चालायला लागलेला आहे. एकदम असं हलत डोलत चालतो, हळूहळू. त्याचं चालणं जे आहे ते खूप छान वाटतं मला तरी.
आणि आता दुपारची वेळ झालेली आहे, वेळ आहे जेवणाची आणि जेवण वगैरे जे आहे म्हणजे भाज्या ज्या आहे त्या आमच्या हॉटेलवरून मागवलेल्या आहे आणि चपाती वगैरे जी आहे ती घरीच केलेली आहे. जेवण वगैरे केल्यानंतर हा सुद्धा झोपलेला होता आणि थोडा वेळ आम्हीसुद्धा झोपलो, थोडा वेळ गप्पा केल्या. सगळ्यांनी मिळून गप्पा केल्यानंतर थोडा वेळ म्हणजे पडलो होतो आम्ही आणि आता हा उठल्यानंतर त्याचे जे आहे ते परत त्याचे कामं जे आहे ते सुरू झाले मस्ती करण्याचं आणि थोडा उठल्यानंतर मुलं जी आहे ती थोडी शांत असतात, तसंच हा सुद्धा आता थोडा शांत आहे. थोडं स्कॅन करायला त्याला वेळ लागत असेल. थोडा वेळ स्कॅन केल्यानंतर लगेच तो आमच्याकडे आला आणि आजी इथे दुसरीकडे झोपलेली होती त्याची. माहेरी आलो की सगळ्यांचं ठरलेलं असतं, कदाचित सगळ्यांचं माझ्यासारखंच होत असेल. माहेरी आल्यानंतर आपण दिवसभर लोळत बसतो, दिवसभर खायचं आणि दिवसभर लोळत बसायचं, हेच सुरू असतं आणि माझ्या बाबतीतसुद्धा तेच आहे. मी म्हणजे जवळपास जेवण झाल्यानंतर अशीच पडून आहे एकाच जागेवर, कारण मला उठायचं, काही करायचं अजिबात हिंमत नव्हती आणि मला इथे आल्यानंतर असं काहीच करावंसं वाटत नाही. सगळ्यांचं हेच असतं, मला माहिती आहे. मला कमेंट जरूर करा तुम्ही म्हणजे माहेरी गेल्यानंतर कसं म्हणजे तुम्ही काय करतात ते मला नक्की सांगा. मराठी ब्लॉग कॉर्नरला सबस्क्राईब करा. आणि हा माझा मोठा मुलगा असं कॅन्डीसोबत खेळत खेळत तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि चहा वगैरे झाल्यानंतर आता याचीसुद्धा एंट्री झालेली आहे, कारण त्याला थोडीशी कामं होती घरी, ते करण्यासाठी तो आलेला होता. कारण त्याला दुसरीकडे एक मीटिंग होती, तिथे जायचं होतं. त्या अगोदर त्याला बाकीची जी कामं आहे ती आवरायची होती घराची आणि नंतर त्याला तिथे जायचं होतं, त्यासाठी तो आलेला आहे. आणि आल्यानंतर याच्यासोबत परत त्याचं खेळणं सुरू झालं, कारण आल्यानंतर मुलं जी आहे ती त्याच्या वडिलांना किंवा पप्पालाच काही सोडत नाही. आणि माझा मोठा भाऊ पहिलेच आलेला होता, कारण त्याची जी हॉटेल आहे ती जवळच आहे, म्हणजे घराजवळच आहे. त्यामुळे तो अगदी म्हणजे त्याला 5 मिनिट लागतात गाडीने जर यायचं म्हटलं तर. आणि तो जवळपास म्हणजे दिवसातून 1-2 वेळेस येतो आणि अशी चक्कर जी आहे ती ह्या मुलासाठीच असते त्याची, कारण त्याला त्याच्यासोबतसुद्धा खेळायचं असतं. आल्यानंतर थोडा वेळ म्हणजे झोपायचं म्हटलं तर तो झोपत नाही आणि फक्त याच्यासोबत खेळून तो परत जातो संध्याकाळी. चोकोलावा केक आणि पेस्ट्री आल्यानंतर याचा डान्स जो आहे तो सुरू होता, की त्याला आता जे त्याचे फेवरेट आहे ते खायला मिळणार आहे, त्यामुळे त्याचा डान्स जो आहे तो सुरू आहे. आणि याच्या फोटोशूटसाठी काही ड्रेस वगैरे जे मागवलेले होते ते याला घालून बघतोय आणि थोडेसे फोटो वगैरे क्लिक करायचे होते ते आम्ही करतोय. किती निवांत आणि शांत बसलाय, शहाणा आणि गुणी मुलगा ग बाई माझा. आणि आता झाली संध्याकाळ, दिवाबत्तीची वेळ झालेली आहे. आईने जी आहे ती दिवाबत्ती केलेली आहे, पण याला इथे हरिराम करायचं होतं, त्यामुळे तो सुद्धा आता ते बसून मंदिरात हरिराम वगैरे करतोय. पण दिवा असल्यामुळे आईला त्याला परत बाहेर काढावं लागलं, कारण अगदी म्हणजे मुलं जी आहे ती एकदम पकडून घेतात, चटका वगैरे लागतो त्यांना, त्यामुळे त्यांना दिव्यापासून ते वाचवावं लागतं. आणि माझे भाऊ जे ते राहतात ना, ते जे घर आहे ना ते रेंटल आहे आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना ते खूप आवडतं मला, कारण देवघर वगैरे जो आहे तो सेपरेट आहे. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता झोपायची तयारी करतोय. ब्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.